सगळ्यांचं स्वागत। मंत्रालयातील सुरक्षा रक्षकांवरती दादागिरी करून लोकांमध्ये आतमध्ये घेऊन जात असल्याचा नरहरी झिरवाळ यांचा फोटो व्हायरल झाला आणि यावरूनच आता नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टीकरण दिलंय। मंत्रालयामध्ये घेऊन गेलेल्या 20 लोकांपैकी 4 जण स्टाफ मधले असून कुठल्याही सुरक्षा रक्षकाला चुकीचं बोललो नसल्याचं झिरवाळ यांनी सांगितलेलं आहे। अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आपल्यासोबत आहेत। सर, सध्या सोशल मीडियामध्ये तुमचा एक फोटो प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि मंत्रालयामध्ये लोकांना तुम्ही घेऊन जाताय, मात्र ते कुठेतरी सुरक्षा रक्षकांवर दादागिरी करून त्या लोकांना आतमध्ये घेताय, नियमांची पायमल्ली केली जाते, अशा पद्धतीचे गंभीर आरोप होत आहेत। तुमचं काय म्हणणं या सगळ्या विषयाचं? नाही, काल साधारण 20-22 लोक असतील आणि त्याच्यात 20-22 मध्ये 4 एक माझा स्टाफच होता। त्यांचा एक मीरा भाईंदरचा गाईवाल्यांचा जो काही प्रश्न आहे ते मंदिरांसमोर त्या गायी सांभाळून लोकांना दर्शन घेणं किंवा लोक चारा घेऊन जे घालतात आणि त्याच्याबरोबर त्यांचा पोटपाणी त्याच्यावर चालतं असं त्यांचं जे म्हणणं आहे। किंवा मीरा भाईंदरमधल्या महापालिकेनं त्या ठिकाणी सगळेच ते 6 महिन्यापासून ते बंद केलेलं होतं असं त्यांचं निवेदन होतं। मी त्यांच्याबरोबर बसलो आणि काल काही ठराविक लोकांना त्यांच्यातल्या का बाबा या 150-200 लोकांना येण्यापेक्षा एक 10-5 लोक या आणि आपण त्या पद्धतीनं कमिशनरांना वगैरे तशी रिक्वेस्ट करू। पण त्या लोकांना घेऊन गेलो, पण कुठल्याच सुरक्षा रक्षकाला चुकीचं कधीच बोललेलो नाही। ज्या पद्धतीनं त्याचा विपर्यास केला आहे, तर माझी विनंती राहील का मी असं चुकीचं कधीच करणार नाही। कोणाची तुम्ही कशाही पद्धतीने मुलाखत घेतली, तुम्ही कुठल्या सुरक्षा रक्षकाला रागावल्याचं मला नाही वाटत कोणी मान्य करेल असं। कॅमेरामन अरविंद बारगेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। मुंबईत राहणाऱ्या माणसांना गावाची